लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज उद्धव ठाकरे गटाकडून आपल्या 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। त्यामध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाने यंदा अमोल कीर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे। विशेष म्हणजे या उमेदवारीच्या घोषणेच्या अवघ्या 1-2 तास अगोदरच अमोल कीर्तीकरांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीचा समन्स आला आहे। त्यामुळे राजकीय दबावासाठी हा समन्स आल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। परंतु हा भाग बाजूला सोडला तर अमोल कीर्तीकरांच्या नावाच्या घोषणेनंतर या मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा अशी लढत आपल्याला कदाचित यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून अमोल कीर्तीकरांचे वडील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर हे देखील लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। परंतु आपले चिरंजीव अमोल कीर्तीकर हे कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघाची निवडणूक ही ठाकरे गटाकडून लढण्यावर ठाम असल्याकारणानेच त्यांनी आपली तलवार मॅन केलेली दिसत आहे। परंतु असे असले तरी देखील ते महायुतीसोबत असल्या कारणाने त्यांना आपले चिरंजीव अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सर्वाधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे। त्याच निमित्ताने या मतदारसंघाची राजकीय गणिते काय आहेत याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी किरण आणि आपल्या सर्वांचं माझ्या छापा काटा या YouTube चॅनलवरती हार्दिक स्वागत। खरं तर गजानन कीर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। अगदी सुरुवातीपासून ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते राहिलेत। त्यामुळे कीर्तीकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात। परंतु मधल्या काळात झालेल्या शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर बरेच दिवस गजानन कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्या साथीला खंबीरपणे उभे होते। परंतु मधल्या काळात त्यांनी अचानकपणे आपला निर्णय बदलला आणि ते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले। कीर्तीकरांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। तसेच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाची ताकद देखील यामुळे कमी झाल्याचे बोलले जाऊ लागले। परंतु कीर्तीकरांच्या या निर्णयानंतर एक विशेष गोष्ट घडली ती म्हणजे गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे मात्र ठाकरेंसोबतच राहिले। याचबरोबर गजानन कीर्तीकरांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाला देखील त्यांचा विरोध होता। परंतु गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेल्या कारणाने हे बाप-बेटे एकमेकांचे राजकीय विरोधक बनले आहेत। खरं तर राज्यातील सर्व बाप-बेट्यांच्या जोडीसारखं एक अगोदर जाणार आणि काही दिवसानंतर पाठोपाठ दुसरा जाणार अशी भूमिका कीर्तीकर कुटुंबाची राहील असं सर्वांना वाटत होतं। परंतु याला छेद देत अमोल कीर्तीकर हे आज देखील ठाकरे गटासोबत अत्यंत निष्ठेने खंबीरपणे उभे असलेले दिसत आहेत। परिणामी ठाकरे गटाकडून त्यांना या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे। खरं तर या अगोदर वेळोवेळी गजानन कीर्तीकर यांनी आपला मुलगा अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी न लढण्याचं आवाहन केलं होतं। परंतु अमोल कीर्तीकर यांनी आपला बाणा कायम ठेवत या लोकसभा मतदारसंघातून आपण कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। अमोल कीर्तीकरांच्या या आग्रही भूमिकेमुळे अखेर शिंदेच्या शिवसेनेमधून लोकसभेसाठी इच्छुक असलेले त्यांचे वडील गजानन कीर्तीकर यांनी अप्रत्यक्षरित्या या निवडणुकीतून जवळपास माघार घेतली आहे। परंतु असे असले तरी देखील या लोकसभा निवडणुकीत युती धर्म पाळत त्यांना त्यांच्या मुलाच्या विरोधात महायुतीचे काम करणं गरजेचं आहे। त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत रंजक होणार आहे। एकूणच संपूर्ण महाराष्ट्रभर होणाऱ्या निवडणुकीत बऱ्याचशाच मतदारसंघामध्ये काका पुतण्यांचा आपणाला वाद पाहायला मिळतोय। परंतु एकमेव मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून यंदा आपल्याला चक्क बाप बेट्याची लढाई या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीबरोबरच महाविकास आघाडीचं देखील प्राबल्य दिसून येतं। सध्याच्या घडीला या मतदारसंघातील एकूण 6 आमदारांपैकी 4 आमदार हे महायुतीसोबत आहेत, तर 2 आमदार हे ठाकरे गटाचे आहेत। गेल्या आठवड्यातच ठाकरे गटाचे येथील तिसरे आमदार रवींद्र वायकर हे महायुतीमध्ये दाखल झाल्या कारणाने ठाकरे गटाचे आता या मतदारसंघात 2 आमदार आहेत। या मतदारसंघातील एकूण 6 आमदारांपैकी सध्याच्या घडीला जोगेश्वरीपूरमधून रवींद्र वायकर, दिंडोशीमधून सुनील प्रभू, गोरेगावमधून विद्या ठाकूर, वर्सोवामधून भारती लवेकर, अंधेरी पश्चिममधून अमित साटम तर अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके या आमदार आहेत। यापैकी सुनील प्रभू आणि ऋतुजा लटके हे 2 आमदार ठाकरेंसोबत आहेत। उर्वरित बाकीचे सर्व आमदार हे महायुतीच्या साथीला आहेत। त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही बाजूची ताकद ही कमी अधिक प्रमाणात सारखीच दिसून येते। याचबरोबर या मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या काँग्रेस पक्षाची देखील चांगली ताकद आहे। त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे संजय निरुपम हे देखील इच्छुक होते। परंतु अमोल कीर्तीकरांना ही उमेदवारी मिळाल्या कारणाने ते नाराज दिसत आहेत। तसेच या निवडणुकीत आपण कोणत्याही परिस्थितीत अमोल कीर्तीकर यांचा प्रचार करणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे या मतदारसंघातून कीर्तीकरांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। तर महायुतीमधून या मतदारसंघाच्या जागेसाठी शिवसेनेबरोबरच भारतीय जनता पार्टीने आपला दावा केला आहे। त्यामुळे या मतदारसंघातून अमोल कीर्तीकरांच्या विरोधात कोण उमेदवार असेल हे अजून निश्चित नाहीये। परंतु महायुतीने गजानन कीर्तीकर यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी दिली तर मात्र कीर्तीकर विरुद्ध कीर्तीकर असा थेट बाप-बेट्याचा सामना आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळण्याची शक्यता आहे। या अगोदर सांगितल्याप्रमाणे या मतदारसंघात काँग्रेसची देखील चांगली ताकद आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकी अगोदर या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार हे लोकसभेवर निवडून गेले होते। त्यामध्ये गुरुदास कामत तसेच सुनील दत्त यांसारखे प्रतिष्ठित नेत्यांचा समावेश आहे।
परंतु 2014च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडत या मतदारसंघातून सेनेचे गजानन कीर्तीकर हे पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत देखील आपली विजय घोडदौड कायम ठेवत गजानन कीर्तीकर हे या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले। त्यामुळे या 2024च्या लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तीकर हे आपले हॅट्रिक करण्याच्या तयारीत होते, परंतु पक्षफुटीबरोबरच ग्रहफुटी झाल्यामुळेच ते कदाचित यंदाची निवडणूक लढणार नसल्याचे दिसून येत आहे। परंतु महायुतीमधून जर त्यांना ही उमेदवारी देण्यात आली तर मात्र निवडणूक लढण्यासंदर्भात कीर्तीकर काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून कीर्तीकर कुटुंब हे सध्या केंद्रस्थानी असलेलं पाहायला मिळतंय। अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून कोण विजय होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मनापासून धन्यवाद।